छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत। या निमित्त आम्ही इयत्ता 4th विद्यार्थी सादर करत आहोत। शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंगापैकी एक प्रसंग, गड आला पण सिंह गेला। गड आला पण सिंह गेला। शिवराय यांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते। कोंढाणा त्यातलाच एक किल्ला। एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा भरकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरं नाही, तो मला घे। शिवराय यांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते। शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला? तानाजी मालुसरे शिवरायांच्या नजरेसमोर होता। तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता। तानाजीला शिवरायांच्या कामात कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती। शिवाय महाराजांची कामगिरी सांगितली ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार। मोठा हिंमतवान गडी, तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता। शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती। तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता। त्याचा एकुलता एक मुलगा रायबा। तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती। लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते। महाराज आणि महासाहेबांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला हवे। चला, आपण जातोने जाऊन महाराजांना आमंत्रण पत्र देऊन येऊ। हो हो, चला। महाराज, तानाजीचा मुलगा रायबा याचं लग्न आहे। त्याचे आमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो आहोत। आपण महासाहेबांना घेऊन अवश्य यावे। यांची एक पाळीव घरपड होती। गडाच्या भिंती उंच आणि सरळ असल्याने चढणे कठीण होते। तानाजींनी यशवंती नावाच्या आपल्या पाळीव घरपडीच्या कमरेला दोर बांधून तिला गडावर पाठवले। गडाच्या भिंतीवर घरपड घट्ट पकडून राहिली, त्यामुळे मावळे दोराच्या साहाय्याने कडा चढून वर गेले।
तुमचा बाप इथे मरून पडलाय. तुम्ही असे बाबूबाईसारखे का करता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून पुढे टाकून मरा, नाहीतर शेतीवर फुटून पडा. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धावा जिंकली पडला. जिजामातेश्वर शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला.